आजची परिस्थिती बघताना असे मोठे दुर्भाग्याची गोष्ट वाटते की योग्य तपास झाला नसल्या कारणामुळे या सर्व गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. हा योग्य तपास म्हणजे काय की एक सर्वोच्च न्यायालयातील जज, द जज हू इज द पर्सन ऑफ द वायझर सोसायटी अँड वाईल ग्रांटिंग जस्टिस ही कॅन युटिलाइज एनी वर्ड फॉर एनीबडी. तर त्यांनी बेरोजगारांसाठी वापरलेला झुरळ या शब्दाचा नेमका या शब्दाचा वापर करून त्या अभिजित दिपके नावाच्या तरुणाने आपली कॉक्रोच CJP म्हणून कॉक्रोच जनता पार्टी फॉर्म केली. आणि कॉक्रोच जनता पार्टी फॉर्म केल्याच्या नंतर त्याचा उद्देश काय होता त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या फॉर्म करण्याच्या मागे, आणि तो वाटत पाहत होता की बघा, एक तर त्यांनी पहिलं त्या जजला पॉईंट आऊट केलं आणि त्या सुशिक्षित लोकांचं त्यांनी तयारी केली, जुळवाजुळव केली. ह्या सोशल मीडियावर त्याने त्यांचा म्हणजे जास्तीत जास्त त्याला लाईक्स मिळाले, हे मिळाले असा तो प्रकार दाखवला. आणि त्यानंतर तपास चालू असताना पेपरफुटीचे त्यांनी स्वतःच त्या धर्मेंद्र प्रधानला दोषी पकडला जेव्हा की तपास चालू होता. तर हा कोण आहे? हा नेमका अभिजित दिपके नावाचा हा तरुण. तर याचा उद्देश काय होता, हा कुठे राहतो, याचं शिक्षण किती आहे आणि याने कोणत्या उद्देशाने या तरुणांना, एकाला झुरळ म्हटलं म्हणून याने हे लाखो झुरळ म्हणून झुरळ, मॅन इज नॉट अ कॉक्रोच, ही शिवी आहे. तर शिवी एखाद्याला सर्वोच्च न्यायालय देऊ शकतो, कारण एखाद्याला न्याय देताना सर्वोच्च न्यायालयाचे जज जे स्वतः एका हुशार व्यक्तिमत्व, एका हुशार याच्यातले माणूस आहे, ते आपल्याला न्याय देतात. ते कोणत्याही शब्दाचा वापर करू शकतो. पण हा अभिजित दिपके नावाचा तरुण हा नेमका आता, आणि हा किती हुशार आहे याला त्या करोडपतीच्या हॉट सीटवर बसवून याची हुशारकी काढायला पाहिजे. कारण की यांनी अनेक तरुणाईचा गैरसमज करून टाकलेला आहे, अनेकांना झुरळ बनवून टाकलेला आहे. वेन द गव्हर्नमेंट वॉज कॅरिंग आउट अ प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन इन द मॅटर ऑफ पेपर लिकेज, आणि परीक्षा नीटची झालेली आहे, आणि आता त्यांनी असं करून टाकलं. आता हे जे लोक मिले, आणि ही एक ती मुलगी मिली आहे सोनम वांगचूक म्हणून, आता आणि इतके लोक घायल झाले म्हणतात. अरे हो, पण तुम्ही आक्रमक दृष्टीने तुम्ही हा जो सत्याग्रह करता, आक्रमक दृष्टीने तुम्ही उपोषण करता, यू हॅव नो राईट्स. नीटचे पेपर देणाऱ्या मुलांना काय आवश्यकता आहे आपला अभ्यास सोडून ते फालतू उपोषणाच्या दिशेने जायचं? तुमचं काही नुकसान झालेलं होतं, गव्हर्नमेंट विचार करत होती ना, त्याच्यावर पर्याय आहेत ना. बोलून चालून मसले हल होतात ना. मग तुम्हीच काय म्हणता, तर पोलिसांना हात सोडताना त्या याच्यामध्ये तर मोर्चामध्ये पोलिसांना मारताना मुली दिसत आहे. जेव्हा मुली एवढ्या तयार, कॉक्रोच जनता पार्टी फॉर्म करायच्या वेळेस त्याच्यामध्ये अनसोशल एलिमेंट्स, अनेक काय म्हणतो तर अनसोशल एलिमेंट्स त्याच्यामध्ये सामील झालेले आहे, आणि ते तोंडावर कॉक्रोचचे हे लावून, आणि त्याच्यामध्ये जर कोणी दुसरं घातक काही प्रकार केले असते त्यासाठी कोण जबाबदार होता? तर हा अभिजित दिपके जो आहे याची संपूर्णपणे चौकशी व्हायला हवी, आणि हा सर्वस्व दोषी आहे माझ्या मते. तर मी या कॉक्रोच जनता पार्टीचं तर काय एकाएकी काय म्हणते सोशल मीडियावर पार्टी टाकणं आणि मग वाट बघणं. आता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा करता करता तो नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायला लागला, आणि यांचं वाढलेलं राजकारण बघून इतर पक्ष त्यांना सहकार्य करत आहे. हे किती दुर्भाग्य आहे. प्रत्येकाने आपापल्या जागेवर आपला विषय ठेवावा. तो विषय पेपरफुटीचा होता, त्याच्यासाठी धर्मेंद्र प्रधान कशाला दोषी आहे? एका मिनिटात पैसा इकडून तिकडे जातो, मोबाईलवर सर्व काही लिकेज ताबडतोब होतो. हू इज पर्टिक्युलर रेस्पॉन्सिबल? तो तर शिक्षण मंत्री आहे, त्याला काय मिळणार आहे? काहीतरी म्हणजे राजकारण आम्ही म्हटलं ते आम्हाला ताबडतोब मिळालं पाहिजे, आम्ही हजारोच्या संख्येनं आहोत, तर आम्ही मराठे होतो जातीचे, आम्हाला नाही मिळालं शिष्यवृत्ती मुलांसाठी, म्हणून आम्ही जरांगे पाटलांचा एवढा, आमच्यापेक्षा जास्त कॉक्रोच पार्टी आहे का तुमच्याजवळ? आम्ही देशासाठी लढलेले आहोत. आज आपण स्वतंत्र हा आपला बहुमान आहे. या स्वातंत्र्याला देण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या जीवाचं बलिदानसुद्धा दिलेलं आहे, आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही कधी अहंकार न बाळगता शांतमयरित्या आपलं हे केलेलं आहे. त्यालाच म्हणतात म्हणून अण्णादारे मुख आहेत. कारण हा जो अभिजित दिपके आहे हा अनेक मुलांना घेऊन, आणि त्या मुलांच्या आईवडील नीटची परीक्षा त्यांनी मना नाही केला आपल्या मुलांना की तुम्ही या उपोषणामध्ये आणि तुम्ही त्या जंतर मंतर सारख्या ठिकाणी जाल आणि असे म्हणजे आक्रमकतेने तुम्ही वागाल तर तुम्हाला पोलीस सोडणार आहे का? तुम्हाला साधे 2-4 गुंड तुमच्या घरात घुसले तर पोलीस आपल्या जीवावर बेतात, कर्तव्यनिष्ठ अधिकारी आपल्या जीवावर खेळून तुमचा प्राण वाचवतात. त्यावेळा तुम्हाला त्यांची वाहवा येते, आणि आता तुम्ही पोलिसांना चॅलेंज करून राहिल्या. पोलिसांची चालू देणार नाही म्हणता. पोलिसांची काय चालू देणार नाही? अहो, इंग्रज असते तर आज गोळ्या घातल्या असतात, दुसऱ्या देशाचा कोणी घुसून असं केलं असतं प्रकारांत. पण तुम्ही आपले आहे म्हणून सौम्य बळावर निपटवलेला आहे, आणि या सौम्य बळात कोणी मेलं असेल तर एव्हरीबडी इज नॉट रेस्पॉन्सिबल. द पर्टिक्युलर रेस्पॉन्सिबल पर्सन इज द अभिजित दिपके हू हॅज फाइंडेड आउट
हू हॅज फाउंडेड ऑफ दॅट पर्टिक्युलर CJP, कॉक्रोच जनता पार्टी. शिक्षित मुलाचं काय काय आवश्यकता आहे कॉक्रोच जनता पार्टीसारखी पार्टी, आणि ती एकदम पहिल्या घेतात आक्रमक पवित्रा घेते. हं, आम्ही इतक्या वर्षापासून पोलीस नागरिक समन्वय समितीचे एक कार्यकर्ता म्हणून आहोत, आणि शोषित पीडित लोकांसाठी अर्ज पाठे देऊन आपल्या पोटाची काळजी करतो. ओनली फॉर द सर्वायवल ऑफ द स्टमक. हां, आम्ही क्राईम करतो का? चुकीच्या तपासामुळे आम्ही 12 वर्ष 8 महिने 27 दिवस कारागृहात राहिलो म्हणून का आम्ही याला आल्यावर काय लोकांच्या सोनसाकडे हिसकणं, कोणाला मारणं पिटणं चालू केलं का? नाही. हे आमचे संस्कार आहे. जो होईल अभिजित दिपके, या अभिजित दिपकेचा संपूर्णपणे तपास व्हावा. आणि ते आता मोर्चा करत असताना त्यांना आता फुटपाथवाल्यांनी आणि तिथल्या धंदेवाल्यांनी खाऊ घातलं म्हणतात. तर असं कसं खाऊ घालणार आहे? अहो, ते बिचारे पोट भरणारे लोक आपल्या घरातून कुठून खाऊ घालत? त्यांना खाऊ घालायची त्यांना तिकडून आतून कोणीतरी हे दिली रात्री, त्यांना पैसे मिळून जात होते किंवा त्यांच्याजवळ पैसे दिले जात होते. हां, आपण चहा सांगितलं 2 हात देऊन दिले, तो का आपल्या घरातून देणार आहे का? त्याला पैसे दिले तो बरोबर नेऊन देतो. तशातला हा प्रकार होता. तर त्याचे गॉडफादर कोण कोण आहेत, कोण आजूबाजूला आहेत, त्यांचा तपास घेतला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले पाहिजे. वर रिस्पॉन्सिबल नरेंद्र मोदी इज नॉट दॅट पर्सन. मी तर असं नाही की धर्मेंद्र प्रधानही आहे माणूस नाही. तपास चालू आहे. तपासामध्ये ते निष्पन्न होईल. जो कोणी जबाबदार असेल त्याला धरलं जाईल, त्यांना निलंबित केला जाईल. जर नरेंद्र मोदींनी काही चूक केली असेल तर त्यांनाही धरा. पण नरेंद्र मोदीचा विषयच नाही. आता तुम्ही धर्मेंद्र प्रधान करता नरेंद्र मोदीला इस्तिफा मागून राहिले कशासाठी? हां, जेव्हा नरेंद्र मोदीच्या हातात सरकार दिली होती तेव्हा काँग्रेसने पूर्ण खजाने रिकामे करून दिले होते. मग रयतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी रयतीपासूनच घेणार ना, जनतेपासून घेणार, तेव्हाच जनतेला देणार. लोकांना हरामाची काही सवय पडलेली आहे. मग हरामाच्या पूर्ततेसाठी मग काय की तू मार्ग त्यांनी काढलेला आहे. तो बाहेर विदेशामध्ये जातो म्हणजे कशासाठी जातो? हां, तुम्हाला फिरताना दिसतो का तो? अरे तो जाणार बाहेर, संवाद साधणार, तो बळकटपणा आणत आहे. देशात मैत्री विकासात्मक पवित्र आहे. त्याचा लाभ आज नाही उद्या आपल्याला होणार आहे. हां, तो कसला देश विकास आहे? हां, आता तुम्ही भलत्या गोष्टी भलतीकडे नेऊन राहिलेल्या आहे. अनेक जण काहीच्या काही बडबड करून आलेला आहे. विषय मुलांच्या नीट परीक्षेचा होता. नीट परीक्षा घेतली ना, झालं ना, तुमचं काही नुकसान झालं असतं तर त्याची भरपाईसुद्धा, त्याच्यावरसुद्धा तोडगा निघाला असता. आणि तुमची पहिल्या ठिकाणी नसतं झालं, तुम्हाला न्यायालयातून न्याय मिळाला असता. शेवटी न्यायप्रणालीवर सर्वांचा विश्वास असला पाहिजे. आणि त्या न्यायप्रणालीत न्यायदान करत असताना एक साधी म्हणजे ते गोष्ट पकडायची तुम्हाला काय अधिकार आहे? तो ॲटलिस्ट द होल एन्क्वायरी मस्ट बी गो थ्रू अराउंड अभिजित दिपके. त्या अभिजित दिपकेचे कोण कोण गॉडफादर आहेत आणि एवढं त्यांनी एवढं लवकर कसं काय हे सर्व जमवलं? तो किती लखपती आहे, करोडपती आहे, किती वेळा शाळेत कॉलेजमध्ये मेरिट आलेला आहे, आणि हे इतके शिकलेले पोरं जे आहे म्हणतात. आता पदवीधर मतदारसंघातले कोण कोण त्याच्यासोबत आहे किंवा हे अनसोशल एलिमेंट्स आहेत याचा पता झालेला पाहिजे. कारण आता देशात अराजकता निर्माण झालेली आहे. आता पार्टीत काँग्रेस आणि BJP नारे लागून राहिले. इकडे नागपूरमध्ये ते विकास ठाकरे वगैरे उतरून गेले, इकडे ते बाजीमोवाले उतरून घेतले आणि जोरजोराने काँग्रेस मुर्दाबाद ते म्हणतात, BJP मुर्दाबाद. म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांनी काय करावं? म्हणजे आज ज्यांनी देशाचं बलिदान, आपल्या प्राणाचं बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य दिला, त्याचा फायदा घेऊन परत तुम्ही आपसात भांडून राहिलेले आहे. अबे, पहिले आपल्यात एकी नव्हती, आपण आपसात भांडत होतो म्हणून इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. आता तुमचा फायदा घेऊन त्याच्यामध्ये कोणी असामाजिक तत्व एखादा प्रवेश करा, हां, तर मग घ्या मग शेकून चांगल्यानं मोठ्यानं. मी तुम्हाला सांगतो मित्र हो, आपसात भांडू नका. आरामात तोडगे निघत आलेले आहे. पेपरफुटीसारखे प्रकरण म्हणजे हा अन्याय नाही. हा कोणीतरी लालसेपोटी केलेला हे आहे. आणि आता मोबाईल त्याच्यासाठी कारणीभूत आहे. मोबाईलवर कोणी कोणाला वाईट चित्रफित तेव्हा तुम्ही नाही बोलत. हां, ज्या ज्या गोष्टीसाठी बोलायला जेव्हा उपाशी म्हणत होता शेतकरी कुठं होता अभिजित दिपके? त्यावेळेस पंतप्रधान. हां, आणि आता पंतप्रधान वाईट झाले का? हां, आणि थोडंसं आहे जे काही असं ते बोलून चालून होते ना. तर सर, माझी ही जी प्रार्थना आहे ही बारकाईने जर आपण लक्षात घेतली तर तुम्हाला कळेल की याच्यामध्ये नेमका दोषी कोण आहे. तर आनंद फानंद त्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका जजचा शब्द पकडून यांनी जी पार्टी बनवलेली आहे त्याच्यामागे जरूरच त्याचा काहीतरी उद्देश होता. आणि त्या उद्देश पूर्ततेसाठी तो वाट बघत होता आणि त्याला ते मिळालं. ते उद्देश वाट त्याची, आणि सोशल मीडियावर त्याला लाईक मिळाले आणि मग त्याने हा पैत्रा घेतला. आणि आता हे काहीतरी जे लोक आहेत ज्याला म्हणतो ना आपण की आपलं शिक्षण सोडून भलत्या मार्गाने जाऊ इच्छित असेल तर त्यांनी फालतूचं प्रकरण करावं, नाही तर आपल्या घरून प्रार्थना करावं की जे काय होणार आहे ते सरकार तोडगा काढणार आहे. सरकारने याच्या पहिले मोठे मसले हल करून टाकलेले आहे. पाकिस्तान हे मसले हल केले असतात. हे छोटंसं हे पेपरफुटीचं पण त्यांनी तर काढलं ना, पेपर दिले ना. म्हणून मी म्हणतो, अराजकता फैलवू नका, शांतता भंग करू नका, आमची हात जोडून विनंती आहे. अन्यथा आम्ही सामान्य लोक आहोत, मेलो तरी चालत, पण मानानं जगणं आमचा अधिकार आहे. आम्ही संस्कार सोडणार नाही.
एक मराठा लाख मराठा. मी सुनील मनोहर गायकवाड फ्रॉम नागपूर 2 शब्द बोलतो. आमच्याजवळ पोटाची खळगी भरण्यासाठी पैसे नसतानासुद्धा आम्ही लोकांचे अर्ज फाटे लिहितो आणि आपले 2 पैसे कमवून खातो. आम्हाला तर कित्येक वेळा पोलीस स्टेशनमध्ये असं म्हटलं, तुम्ही म्हणे एजंट आहात का? म्हटलं साहेब फॉर द सर्वायवल आय एम वर्किंग. तुम्ही तरी एजंट आहे का? पोटासाठीच करताना. हां मग असं नाही साहेब म्हटलं. तेव्हा साहेबांनी मला म्हटलं, नाही गायकवाड मी असंच तुम्हाला विचारलं. ठीक आहे साहेब, आता आपण देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी इतक्या लोकांना रिक्षे वाटले, कोणत्या गरजूंना वाटले? माझ्यासारख्या एखाद्या गरजूला दिला का? पोट भरलं असतं मी. सो आय फील, पण ते चालतो, काही विषय नाही. असं नाही, मला एक फुकटचं नको. मी सन्मानाने जगण्यासाठी मेहनत करेन. सो आय एम प्राऊड ऑफ माय नेशन, माय पीपल्स. देवेंद्र फडणवीस, माननीय श्री नितीनजी गडकरी, माननीय श्री नरेंद्रजी मोदी. मी पहिले सन्माननीय महात्मा गांधींचाही आदर करत होतो, नेहरूजींचाही करत होतो आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधीचाही करत होतो, राहुल गांधीचाही करत होतो आणि सर्वांचाच मी काँग्रेस पक्षाचा सुद्धा आदर करतो. जे जे नवलौकिक आहे, ज्यांनी ज्यांनी देशासाठी काहीतरी केलं आणि जे चांगले आहे त्यांच्यासाठी. पण चुक्या ह्या सर्वांच्यानी होतात आणि इथे मला नाही वाटत कोणती चूक यांनी केलेली आहे. तरी या फालतूच्या गोष्टीसाठी झालं ते प्रकरण पेपरफुटीचं झालं असेल. ही काही पहिल्यांदाच नाही झाली पेपरफुटी, पण त्याला धरून असं असे हयागया करून ना अशा परिस्थित्या निर्माण करून ठेवलेल्या आहे. अभिजित दिपकेची चौकशी व्हावी. मी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन त्याबद्दल दाखल करणार आहोत. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसांना हात जोडून विनंती आहे की मला सहकार्य करावं. माझा मोबाईल नंबर 8698216241 आहे. माझी जरूर मदत करा. मी या देशाचा नागरिक आहे. जमल्यास मी चुकीच्या गोष्टीसाठी कधी विरोध करणारा व्यक्ती आहे. मी चांगल्या गोष्टीसाठी आपल्या जीवाचे बलिदान देणारा व्यक्ती. अशा फालतू गोष्टीसाठी मी उपोषण करणार आहे. म्हणून माझी दोन्ही हात जोडून विनंती आहे साहेब, जय हो. आणि सरकार आता बोलण्यास तयार असताना ते लोक का मान फिरवत आहे? कशाला नाही बोलायला सामोरं जात आहे? हां आता म्हणतात आमच्याजवळ वेळ नाही, तर का सरकारजवळ वेळ आहे? हां या तुमच्या या याच्यामध्ये जर एखाद्या देशाने दुसऱ्या देशाने आक्रमण करून टाकलं तर हां मग तुम्ही काय कराल? तुम्ही काय 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 येते तुम्हाला? हां त्याच्यासाठी मिलिटरीने मारावं. हां तुमच्या घरात चोर घुसले, तुम्हाला काही झालं तर त्याच्यासाठी पोलिसांनी जाता आणि तुम्ही असे मोर्चे घेऊन जाता की तिथं ट्रेन पोरं असतात जे पोलिसांवर वार करतात, मारतात आणि पोलिसांनी मारला तर तो पोलिसांना सौम्यबळ करायचा अधिकार आहे. सौम्यबळ वापरायचा अधिकार आहे. कोणत्या तुम्हाला बंदुकीने गोळ्याने आणि तुम्ही तिथे एकदम काही उलटून राहिलं, लोहे का राटला येला आहे ओला आहे हां आणि तुम्ही तलवारी घेऊन काढल्या असत्या तर मग त्यावेळेस पोलिसांवर म्हणजे ते पोलिसांनी आपली छबी खराब करायची का? हां मोठ्यात मोठ्या हरामखोराला धाडस शिकवण्याचं धाडस ठेवणारी पोलीस हां तुमच्यासारखे विद्यार्थ्याचं काम आहे का अशा प्रकारे उपोषण करण्याचं? म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हे सर्व सोडा हां आणि आपल्या मार्गी लागा, आपल्या शिक्षणाकडे बघा, आपल्या भविष्याकडे बघा हां आणि माझी सर्वोच्च न्यायालयालासुद्धा विनंती आहे की सर या दिशेमध्ये आपण गंभीरतेनं तपास जाहीर करावा आणि कोणत्याच फुटेज जाऊ देऊ नये. सर्व फुटेजचे आपण बारकाईने तपास केले असता ह्या मुलीसुद्धा पोलिसांना मारताना तुम्हाला दिसेल. तर मला तर फार म्हणजे वाईट वाटत आहे त्या सोनम वांगचुकच्या मृत्यूवर. पण त्याच्यासाठी सर्वस्व दोषी मी सांगेल पोलीस नाही, सर्व असतील थोडं थोडं, पण त्याचे सर्वात जास्त दोषी हा अभिजित दिपके आहे. जय हिंद, जय भारत.